यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलतायत, आपण थेट जाऊया। मी सुद्धा वाट बघत आहे, अनेक लोक वाट बघत आहे। त्यात योगायोगाने आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी मी आजारी पडलो, त्यामुळे मला तशी ओपनली काय आत्तापर्यंत भूमिका घेता आली नाही। पण आता जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायचं पक्षाची काय भूमिका आहे? तुमच्या पक्षाची भूमिका 17 ऑगस्ट पर्यंत बरंच काय तुमच्या पक्षाची काय भूमिका? खासदार उद्या भेटायला चालले भेटीला ही घडामोडी तर नाही त्याच्यामध्ये काय बघा, मतदानाच्या दिवशी जास्त महत्त्वाची भूमिका आहे। उद्यापासून सुरुवात उद्या जाऊन भेटतील, कामं करून घेतील, नाहीतर त्यांच्या मतदारसंघातली नाहीतर शेतकरी च्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे। शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा, जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।